बघायला हवं. तर मी 3 दिवस परिषद होती. 3 दिवस मी पेपर अटेंड केले. माझा पेपर प्रेझेंट केला आणि त्यांनी चौथ्या दिवशी आमची नालंदा आणि राजगीरला भेट अरेंज केली होती. त्याच्यानंतर 2 दिवस थांबून मी आजूबाजूचे प्रदेश जो मला वैशाली, केसरी, स्तूप, बाराबार लेणी ज्या होत्या त्या मी बघितल्या. केसरिया स्तूपाची तुलना नेहमी बोरोबुदूरच्या स्तूपाशी केली जाते, पण हे लक्षात घेण्यासारखं महत्वाचं आहे की हा इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातला स्तूप आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की केसरिया स्तूप आणि बाराबार लेणी ज्या सगळ्यात पहिल्या भारतातील मानवनिर्मित लेणी आहेत, सम्राट अशोकाच्या काळातल्या, त्या ह्या 2 गोष्टीमधून जे तंत्रज्ञान दिसून आलं, तांत्रिक प्रगती जी दिसून आली, ती नंतर दिसली नाही आणि त्या काळाची मला वाटतं ती प्रातिनिधिक आहे. आणि आपण ह्या दृष्टीने म्हणजे एवढी तांत्रिक प्रगती कशी असू शकते, त्याला मौर्यन पॉलिश असं म्हटलं जातं. ह्या दृष्टिकोनातून परत एकदा विचार करायला हवा हे लक्षात आलं या भेटीमुळे. कदाचित परत मी त्या ठिकाणी जाईल आणि बघेल तो भाग पुढचा. म्हणून मला वाटलं की परत ह्या भागात किंवा भारतातल्या परत जे स्थळ आहेत पुरातत्वीय, त्याचा परत एकदा विचार करायला हवा. कारण पुरातत्वीय स्थळ आणि लॉजिक जेव्हा आपल्याला काही प्रश्न पडतात, जसं की भारताच्या इतिहासात आपण एक मिथकांचा इतिहास आहे, दंतकथांचा इतिहास आहे, त्याच्यातून कण शोधावे लागतात. पण जेव्हा आपल्याला अशा वातावरणात तुम्ही काम करता तेव्हा पुरातत्व शास्त्र जे समोर फक्त भौतिक पुरावे आणतं आणि तुमचं लॉजिक हे तारतम्य बुद्धी ही मला वाटतं पुढच्या इतिहासाची मांडणी करण्याची गरज आहे. आणि हे ह्या परिषदेतून निष्कर्षाला आलं. हे दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो निष्कर्षाला आला तो म्हणजे की अभ्यासकांची एक वेगळी फळी तयार झाली आहे, तज्ञांची तिथे खूप चांगलं संशोधन होत आहे. त्याच्या उलट दुसरी फळी आहे राजकारणाची आणि जी दिशाभूल करण्याची, आणि याच्यामध्ये ब्रिज बनण्याची फार गरज आहे असं वाटतं की सामान्य जनता आणि जे ज्ञान आहे त्याच्यात जी दुफळी झाली आहे ती एकत्र जोडायला पुलाचं काम करण्याची गरज वाटली. तर आपण परत एकदा आता बिहारला येऊया की इथे काय अवशेष दिसले. तर मला अशोक स्तंभ सगळ्यांना माहिती आहे, वैशाली नगरी ज्याच्यात तुम्ही कदाचित तो पिक्चर बघितला असेल, आणि त्याच्यात वैशाली नगरी, लिच्छवी म्हणजे जी महाजनपदांचा काळ होता तो काळ आपल्याला दिसतो. भारतातील किंवा जगातील असं म्हणता येईल की जी महाजनपदांची राजवट, एक राजवट नाही म्हणता येणार त्याला, एक व्यवस्थापन सुरू झालं होतं, प्रजासत्ताक व्यवस्थापन, ते भारतात ह्या भागात सुरू झालं. आणि जी 16 महाजनपद आपण म्हटलं जातात ते तो भाग होता. म्हणजे एका काळी प्रजातंत्राची सुरुवात इथे झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्याला ही जी कर्मभूमी आहे ही नीट समजून घ्यायला पाहिजे असं परत वाटत राहिलं. विशाल राजा त्याचे अवशेष आहेत, वैशाली नगरी ज्याच्यावरून नाव पडलं ते, लिच्छवी गणपदांचे अवशेष दिसतात. केसरिया स्तूपाच्या उंचीची तुलना तांत्रिक दृष्ट्या मी ती सांगितली. मोठ्या प्रमाणात इथे विटांचं बांधकाम झालेलं आहे. म्हणजे काही तज्ञांचं म्हणणं आहे की म्हणजे हा संपूर्ण परिसरामध्ये विटांचं बांधकाम फार दिसतं. याला साधं सरळ गणित आहे की मग एवढ्या मोठ्या प्रमाणात विटा का आल्या, तर अर्थात गंगेच्या काठची गाळाची माती गंगेच्या पाण्यामुळे शक्य झाली. फक्त ह्या विटा तयार करताना, भाजताना जी काही जंगलं कापली गेली असतील तो पर्यावरणाचा वेगळा विषय आहे, मला वाटतं त्याच्यावर नंतर वेगळं बोलता येईल. केसरिया स्तूपाचा बराचसा भाग भूकंपाने पडला आहे, तरीही भारतीय तांत्रिक प्रगती जर बघायची झाली तुम्हाला तर मला वाटतं केसरिया स्तूप आणि बाराबार लेणी ह्याविषयी बघायला हवं. पुढच्या माझ्याबरोबर आलेल्या पुरातत्वज्ञ अनिता अकराशे त्या पुढच्या विभागामध्ये बाराबार लेणी आणि केसरिया स्तूपावर बोलतील.
ही परिषद आयोजित केली होती बिहार म्युझियमने. तर बिहार म्युझियम मध्ये काय आहे तर संपूर्ण बिहारचा इतिहास आहे आणि मला वाटतं बिहारचा इतिहास हा प्रातिनिधिक भारताचा इतिहास म्हणायला हवा. तर आदिवासी जीवन, जनजीवनाचे पैलू, प्रागैतिहासिक काळातले जे काही उत्खनन झाले त्याच्यातले काही वस्तू, इतिहासपूर्व काळाचे टप्पे, आजपर्यंत स्वातंत्र्य लढ्यापासून तर सगळ्या प्रागैतिहासिक काळापर्यंतचे अवशेष तुम्हाला बिहार म्युझियम मध्ये दिसतात. हे जगातल्या चांगल्या म्युझियम पैकी एक मोठं म्युझियम आहे आणि भारताने त्याच्यावर गर्व करण्यासारखं एक म्युझियम आहे. मौर्य पॉलिश असलेले जे तांत्रिक, मी म्हणत होती की बिहारच्या इतिहासात जी तांत्रिक प्रगती, परत परत मी हा शब्द प्रयोग करेल, ती त्या दिसणाऱ्या मूर्तींमध्ये दिसतात. त्यात दिगारगांची यक्षिणी किंवा यक्षिणीच्या मूर्त्या, अजून एक मकर मूर्ती फार, आणि बारावर लेणीतील पॉलिश ही मौर्यन काळातली पॉलिश होती जी काळ्या दगडावर केली तरी ती आरशा इतकी आपल्याला आपलं प्रतिबिंब आरशात बघतो तसं बघता येतं. ही पॉलिशचे तंत्र नंतर दिसत नाही. हा कदाचित आपला भारतीय ग्रीकांच्या याच्यातून आलेला भाग असावा, तो अजून वेगळा मुद्दा आहे. तर गंगेच्या काठच्या जे स्थळ आहेत, पुरातत्वीय स्थळ, त्याचा विचार केला तर तिथे मोहेंजोदडो हडप्पा सारखं किंवा उत्तर भारतातील सारखं एवढं अवशेष दिसत नाही. याचं कारण स्पष्ट आहे की गंगेला, यमुनेला किंवा कोसी जी नदी आहे त्या नद्यांना, ज्या हिमालयातून उगम पावतात, त्या नद्यांना आलेला पूर, आणि ह्या पुरामुळे हे अवशेष ज्या संस्कृती नदीकाठीच बसलेल्या होत्या त्या आपल्याला इथे फारशा दिसत नाही. तरीही एएसआयने बरंच काम केलं आहे. त्याच्यात चिरांग नावाची गंगेकाठची एक साईट आहे जी महत्वाची आहे. तिथे आपल्याला ह्या सगळ्या प्रागैतिहासिक काळाचे टप्पे दिसतात. म्हणजे खूप जण असं म्हणतात की लोहयुगाची सुरुवात आपल्या गंगेच्या खोऱ्यात झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे असं पण म्हटलं जातं की जेव्हा सिंधू संस्कृती लयाला गेली तेव्हा ती लोक ह्या बाजूला स्थलांतरित झाली. हे जरी खरं असलं किंवा हे जरी शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलं असलं तरी एक दुसरी मोठी गोष्ट आहे की इथेही आदी मानवी वस्ती होती याचे पुरावे ह्या पुरातत्वीय अवशेषांकडून दिसतात. या परिषदेचं वेगळं पण मी बोललेच आहे. अजून दुसरं महत्वाचं म्हणजे मृणमूर्ती, मातीच्या मूर्ती दिसतात. त्याही कलेचा, भारतीय प्राचीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल अशा आहेत. पीपीटी बघितली असती तर कदाचित मी दाखवू शकले असते. नंतरच्या काळामध्ये विष्णू मूर्ती, बुद्ध मूर्ती, बोधिसत्वाच्या मूर्ती याचं खूपच प्राबल्य आपल्याला दिसतं. यक्षिणीच्या मूर्ती आहेत, म्हणजे यक्षपूजा होती याचे उदाहरण आपल्याला दिसतं. या परिषदेत ज्ञान जरी मिळालं तरी एका प्रकारे भारत समजून घ्यायची संधी मिळाली. आणि नदीच्या खोऱ्यातल्या, प्रत्येक नदीच्या खोऱ्यातली संस्कृती कशी वेगळी होती तरी काही साम्य स्थळं कशी होती हे बघायला, आणि हा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला की प्रत्येक नदी वेगळी अभ्यासायला हवी. असे जे सांकलिया म्हणून पुरातत्वज्ञ होते ते नेहमी म्हणायचे की एकेकाने एक एक नदी घ्या आणि मग त्याचा अभ्यास करा. तसं गंगेच्या खोऱ्यातलं हे वेगळेपण दिसून येतं जे भूगोलामुळे आहे. इथे मग आपल्याला भूगोलाचा आणि इतिहासाचा संबंध लक्षात येतो की इतिहास का असायला हवा, तो मानवी जीवनाशी भूगोल कसा जोडलेला आहे आणि त्या सगळ्या विपरीत परिस्थिती, भौगोलिक परिस्थितीशी माणूस कसा जुळवून घेत होता आणि त्याच्यामधून तो प्रगती करत आपल्या ज्या क्रिएटिव्ह गोष्टी म्हणजे कला, संस्कृती कसा विकसित करत होता हे आपल्याला हळूहळू याच्यातून दिसत जातं. आणि म्हणूनच मला वाटतं की भूतकाळ जाणून घेताना फक्त राज्ये आणि त्यांची लढाई आणि त्यांचे विजय आणि धर्म आणि त्यांची भांडणं हे नसून
इतिहासाची तथ्ये परत तपासून बघावे लागतात, कारण नवनवीन संशोधन समोर येत असतं आणि जे पुरावे संशोधन करून येत असतात, भौतिक पुरावे, मी परत पुरातत्वज्ञ असल्यामुळे परत परत ते बोलते, आणि साहित्यामध्ये किंवा वाङ्मयामध्ये जो प्रक्षिप्त भाग येतो तो पुरातत्व भौतिक पुरावे ते बोलत नाही. त्यामुळे तो एक वेगळा, मला वाटतं इतिहासाच्या अभ्यास करताना हा वेगळा दृष्टिकोन परत एकदा अधोरेखित करावासा मला वाटतो. नवनवीन संशोधन समोर येतं, त्यामुळे आधीची गृहीतकं जी फ्रीज झालेली आहे, आपण मी म्हटलं बदलायला हवी, ती बदलायला हवी, कारण इतिहास सुद्धा वर्तमानासारखीच सतत बदलत जाणारी प्रक्रिया आहे. म्हणजे सतत जेव्हा, जसं की मी उदाहरण द्यायचं की आपण मोहेंजोदडो, हडप्पा हे सगळ्यात प्राचीन संस्कृती होत्या असं म्हणतो, पण जेव्हा त्यापेक्षा 2000 वर्षांनी प्राचीन अशी राखी गडीला एक संस्कृती सापडते, तेव्हा मग परत आधीचे गृहीतक आपल्याला बदलून पुनर्विचार करायला लागतो. त्यामुळे हा कळीचा प्रश्न आहे की इतिहास कशासाठी, हा सगळ्यांना विचारतो की गडे मुर्दे कशाला आपण उखडत बसायचे, हा प्रश्न. तर त्या विपरीत परिस्थितीमध्ये किंवा निसर्गाच्या विपरीत अशा परिस्थितीत माणूस कसा तगून राहिला, त्याने कसा विकास केला आणि आजपर्यंत तो कसा विकसित होत आला, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्या प्राचीन ज्ञानाचा उपयोग वर्तमानात करण्यासाठी परत परत इतिहासाची तथ्ये तपासून बघायला हवी. दंतकथांच्या भुजबुजाटांमध्ये तुम्ही इतिहास कसा शोधणार याचा विचार करताना परत मला वाटतं पुरातत्व आणि तारतम्य आपल्या मदतीला येतात. म्हणजे अगदी सोपं उदाहरण, सोपं नाही म्हणता येणार, पण एक उदाहरण सांगते की जसं पावाकाणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला, तेव्हा त्याच्यामध्ये जी सगळी धर्मशास्त्र उपलब्ध होती त्या संदर्भात लिहिलंय, पण आपल्याला कुठलंच धर्मशास्त्र माहिती नाही, कारण की मनुस्मृती इतकी प्रॉमिनंट झाली किंवा तिने सगळ्यावर लोकप्रिय झाली असं म्हणू, आणि ती स्मृती इतक्या बाकीच्या ज्या स्मृती आहेत त्या काळाच्या पडद्याआड गेल्या, कारण त्या काही लोकांना सोयीच्या नव्हत्या असं म्हणता येईल. म्हणजे हे उदाहरण म्हणून देता येईल की वर्तमानाप्रमाणे सतत चालणारी ही प्रक्रिया आहे आणि बरेचदा दुर्लक्षित होतं प्रश्न आणि भौगोलिक स्थान, ते परत परत आपल्याला प्रश्न विचारायला हवे, परत परत त्यांची उत्तरं तपासून घ्यायला हवी. म्हणूनच इतिहासाची गरज आहे. भौगोलिक स्थान, आता आपण परत बिहारला येताना विचार करू की बिहारचं भौगोलिक स्थान काय आहे आणि त्याचा इतिहासाशी किंवा बिहारच्या संदर्भात कसा आहे. म्हणजे ही जी तांत्रिक प्रगती झाली, मी तांत्रिक प्रगती म्हणते आहे बिहारमध्ये, ती का झाली, तर कारण तिथे व्यापार समृद्ध होता. व्यापार का समृद्ध होता की तिथली लोक विचार करणारी, ऍक्टिव्ह करणारी अशी होती, पण त्यांना भूगोलाने कशी साथ दिली याचा विचार करताना ते गंगेचं खोरं आहे, एका बाजूला नेपाळची बॉर्डर आहे, दुसऱ्या बाजूला हिमालयातून येणाऱ्या नद्या आहे, पाण्याचा भरपूर पुरवठा आहे, पूर्व भारतातील राज्य असल्यामुळे जमीन सकस आहे, गवताळ मैदान आहेत, तिथे होणारे तांदूळ, गहू सारखे पदार्थ आहेत, फळावळ आहेत, शेतीची प्रगती झाली आहे आणि ह्या शेतीच्या प्रगतीतून पुढे व्यापारी मार्ग झाला. म्हणजे ग्रीकांबरोबरचा व्यापार, इजिप्त बरोबरचा व्यापार बिहार राज्याशी का जोडला गेला, तर तो सिल्क रूटने हिमालया थ्रू जसा जोडला गेला, तसा बंगालच्या बाजूने जी बंदरं होती तिथून जोडला गेला. ह्या बाजूने अवंती म्हणजे उज्जैन कडून जोडलेला असल्यामुळे ते एक असं एक मध्यम जागा झाली. तिबेटची संस्कृती, नेपाळची संस्कृती, भारतीय हिमालयाची संस्कृती आणि मैदानी प्रदेशांची संस्कृती, अशा समन्वयातून एक नवीन संस्कृती, चांगली संस्कृती तयार झाली. म्हणजे इथे बुद्ध विचारांचा फार प्रभाव होता, कारण लुंबिनी इथे बुद्धांचा जन्म झाला, ते जवळची स्थान होती
बोधगया जे आजचं तीर्थस्थान आहे ते जवळ होतं. प्राचीन भागामध्ये विदेह, मगध ही जी राज्य होती ही व्यापाराच्या दृष्टीने फारच महत्वाची होती. मगध जे पहिलं साम्राज्य होतं ते इथूनच सुरुवात झालं. बिहारच्या नावात बिहारचा विहार असा उल्लेख, विहार नावावरून त्याचा उल्लेख झाला आहे. तर मध्ययुगीन इतिहासकार आहेत जे मिनराज अल सिराज जुजनानी यांनी एक हे मध्ययुगीन इतिहासकार आहे, त्यांनी तबाकत ए नासिरी ही बख्तियार खिलजी याच्या काळातल्या नोंदी केल्या आहेत. त्या पुस्तकात ते म्हणतात की बिहारमध्ये बख्तियार खिलजीने एक मोठं हत्याकांड घडवलं आणि त्या जागेचं नाव होतं बिहार शरीफ. म्हणजे बिहारचा उल्लेख जो 11व्या शतकात मिळतो तो ह्या टेक्स्ट मध्ये मिळतो, जे 70 किलोमीटर बोधगयापासून होतं. आणि कुंडापूर जे वैशाली नगरी आहे बिहारची, ती त्यातील शिक्क्यांवर जे शिक्के सापडले त्याच्यावर ब्राह्मीमध्ये कुडापूर हे वैशाली जवळ होतं हे लक्षात येतं. आणि राजपुत्र महावीर म्हणजे जसं बौद्ध विचार होता तसाच वैशाली ही जी नगरी आहे जी वज्जींची राजधानी होती महाजनपदांच्या काळामध्ये, त्या वेळेतही वर्धमान महावीरांचा जन्म तिथे झाला. आणि तुम्हाला लक्षात येईल की बौद्ध आणि जैन विचारांमध्ये काही तत्वांमध्ये जे साम्य दिसतं ते ह्या भूमीत होतं, भूमीतून आलेली ती गोष्ट आहे. बाराबार लेणी आणि जी पाटलीपुत्र नगरी म्हणून होती प्राचीन, ती आजचे पटना, त्या पटण्याला तुम्हाला जिथे काही थोडं उत्खनन केलं तर प्राचीन अवशेष सापडतात, कारण प्राचीन पाटलीपुत्र नगरीच्या वर पटना वसलेला आहे. आणि आता तिथे वस्ती असल्यामुळे फारसं उत्खनन होऊ शकत नाही, पण चंद्रगुप्ताचा वाडा कुंभळा म्हणून एक जागा आहे, तिथे त्या वाड्याचे अवशेष मिळालेले आहेत. काही एक विहीर किंवा अजून सध्या तिथे काही उत्खनन चालू आहे. तर संपूर्ण हा परिसर मौर्य साम्राज्याचा प्रमुख भाग असल्यामुळे तिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी सापडत जातात. हा भाग महत्वाचा का आहे? अजून दुसरं म्हणजे पुरातत्वीय अवशेष सापडतात, भारताचा इतिहास कळतो, पण दुसरी खूप महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो ह्या बाबतीत, तो म्हणजे की जी वैचारिक क्रांती झाली, तत्वज्ञानाची एक घुसळण झाली, ती ह्या भागात झाली आणि ती इथे घडली. तर आपण बिहार म्हटलं की बौद्ध विचार, स्तूप म्हटलं की बौद्ध विचार हे समोर येतात, पण महावीरांचा जन्म वैशाली इथला असल्यामुळे, तसेच जवळ जी जनक नगरी आहे आणि हा जो जनक राजा होता हाही उपनिषद काळात फार महत्वाची भूमिका याने केलेली आहे. म्हणजे आपण भारतीय तत्वज्ञानाचा प्रवास बघितला तर वैदिकांमधून क्रांती करून जे उपनिषद आणि तत्वज्ञान आणि दर्शन समोर आली आहे, ते उपनिषद काळामध्ये जनक राजा आणि इतर क्षत्रिय राजे आघाडीवर होते. ह्या नंतरची जी प्रक्रिया म्हणजे ज्या 24 नास्तिक विचारधारा अस्तित्वात होत्या त्या मोस्टली ह्या महाजनपदांच्या भागात होत्या. तर हे आघाडीवर होते आणि एकंदरच हा परिसर त्या विचारांनी घुसळला जात होता. आणि याची महत्वाची कारण म्हणजे ह्या व्यापारी केंद्र होत्या, समृद्ध होते, वेगवेगळ्या प्रकारची भारत, चीन, नेपाळ, अफगाणिस्तान, इजिप्त किंवा दक्षिण भारत ह्या सगळ्या भागातली लोक व्यापारासाठी एकत्र येत होती आणि तिथून एक जो आदान प्रदान होतं व्यापाराबरोबर वस्तूंबरोबर, ते वैचारिक दृष्टीतून सुद्धा झालं. आणि मग उपनिषदांच्या नंतरचा जो काळ आहे, नास्तिक विचारधारा ज्या 32 खूप लोकप्रिय झालेल्या दिसत आहेत आणि ते वैदिक लोकांमधून बाहेर आले आणि ही जी प्रक्रिया आहे झाली ती ह्याच काळामध्ये झाली.
आजीवन चारवाक हे जे नास्तिक विचारधारावाले आहेत ते इथेच आपल्याला त्यांचे उल्लेख दिसतात. जसं की आजीविकांसाठी 12 ज्या लेण्या आहेत, सम्राट अशोकाने बांधलेल्या आहेत, कोरलेल्या आहेत, सॉरी, कोरलेल्या आहेत, त्या लेण्यांमध्ये आजीविक संप्रदाय हा प्रामुख्याने दिसतो आणि आजीविक संप्रदाय हा नास्तिक होता. म्हणजे बौद्ध जैनांच्या आधी जे काही नास्तिक विचार होते त्याला आपण प्राथमिक नास्तिक म्हणूया, ते ह्या भागात लोकप्रिय होते, एवढे की राजाने त्यांच्यासाठी खूप विशेष लेणी कोरलेल्या दिसतात. तर आणि यामधूनच मग जैन आणि बौद्ध विचारधारांचा जन्म झाला असं मला म्हणायला हरकत नाही. इथूनच पुढे ह्या विचारधारा विकसित झाल्या. म्हणजे जैन विचारधारांना महावीरांनी दिलेलं नवीन स्वरूप आधीच्या नास्तिक विचारधारांमधून किंवा आपल्या स्वतःच्या प्रश्नांच्या उत्तरांमधून बौद्ध विचारधारा कशी विकसित झालं हेही आपल्याला दिसतं. आणि भूगोल कसा अंतर्भूत होतो, मानवी जीवनाचा महत्वाचा भाग आहे, हे आपल्याला इथे लक्षात येतं. सपाट जमिनीवरील बंगाल, तिबेटची हिमालयातून येणारी संस्कृती, नेपाळ, गंगा यमुनेच्या खोऱ्यात, तशा ह्या सगळ्या लोकांच्या एकत्रित गोष्टीतून हे विचार विकसित झाले हे आपल्याला लक्षात येतं. तसेच लिच्छवी गण जो प्रजासत्ताक पहिली जगातली राज्य होती ती म्हणता येतील, ती ही महाजनपद होती. जनपद म्हणजे छोटी तालुक्यासारखी बाग, आजही त्या भागात तालुक्याला जनपद असं म्हटलं जातं. आणि मोठी राज्य म्हणजे जी आपले प्रतिनिधी स्वतः निवडत होते अशी ही प्रजासत्ताक महाजनपद. आणि ही आपल्या प्रत्येक गोष्टीत फार स्वयंपूर्ण होती हे लक्षात येतं. हे जे नास्तिक विचारधारा होते त्यांना एक फार चांगला शब्द वापरलाय तो अर्ली नॉन बिलिव्हर्स. जे आधीचे नास्तिक विचार लोक होते त्याच्यात जैन आणि आजीविक आणि बौद्ध आघाडीवर होते आपल्या लक्षात. तर आता ही आपण विचार करूया वैशाली नगरीचा. वैशाली येथील जो स्तूप आहे तो काही तज्ञांच्या मते तो सम्राट अशोकाच्या आधीच्या काळातला आहे असं म्हणणं आहे. अशोक स्तंभ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशोक स्तंभ आणि त्यावरील सिंह जे आपलं राजचिन्ह म्हणून आपण घेतलं आहे तो इथे वैशाली नगरीमध्येच आहे. विशाल राजा त्याचा एक किल्ल्याचे अवशेष या भागामध्ये दिसतात. तो महाभारतात जे 34 राजांची महाभारतात ह्या विशाल राजाचा उल्लेख आहे आणि विष्णू पुराणामध्ये जे 34 राजांचा उल्लेख येतो त्याच्यामध्येही या विशाल राजाचा उल्लेख आहे. विशाल राजाचा किल्ला म्हणू किंवा भुईकोट म्हणूया आपण, त्याचे अवशेष इथे आहेत आणि ते फार महत्वाचं वाटतंय. तिथे उत्खनन थोडं झालंय, बाकी राहिलंय की त्या जनपदांची व्यवस्था कशी होती, त्यांचं स्थापत्य कसं होतं, त्यांचा व्यवहार कसा चालत होता. कदाचित ही उत्खनन झालं तर आपल्याला संपूर्ण ती मांडणी करता येईल आणि त्या काळापर्यंत मागे जाता येईल. विशाल राजाच्या किल्ल्या व्यतिरिक्त वैशालीला बरेच स्तूप आहेत. त्याच्यापैकी ह्या भागाला तिरकुट डिव्हिजन असं म्हटलं जातं. लिच्छवी गणराज्याची जे वज्जी म्हणून होते, खूप प्रभावी गण होते, महाजनपदांपैकी व्यापारावर आघाडीवर होते. ते सैन्य पण त्यांचं फारच जड गेलं होतं अजातशत्रू नावाच्या राजाला जिंकायला. अजातशत्रूबद्दल आपण नंतर बोलूया. तर अशी ह्या वज्जींची ती राजधानी होती आणि महाजन पदांच्या काळात ती एक मोठं व्यापारी केंद्र होतं, जसं आज आपल्याला मुंबई म्हणता येईल. गौतम बुद्धांनी इथे बरेच व्याख्यानं दिली. त्यांच्या शारीरिक अवशेष जे राख होती त्याचा स्तूप इथे बांधलेला आहे. बुद्धांचा शिष्य आनंद त्याचाही स्तूप आहे आणि शेवटचे व्याख्यान त्यांनी इथे दिले होते
महावीर इथे 14 वर्ष घालवले असं जैन साहित्यात कृतांग हे म्हणून आहे, त्यात कृतांग अंग म्हणून साहित्य आहे जैन, त्याच्यात त्यांचा उल्लेख येतो की महावीरांनी आपल्या आयुष्याचे 14 वर्ष इथे घालवले. हे सगळे झाले भौतिक उल्लेख. विशाल राजाच्या नावावरूनच याचं नाव वैशाली पडलं आहे. आणि वैशालीचा स्तूप गौतम बुद्धाच्या शिष्याचा आहे, हे मी सांगितलं. त्यानंतर जी कृतांगशाला असा एक विहार आहे आणि हा विहार सम्राट अशोकाने बांधला असा उल्लेख आहे. इथे एक छान म्युझियम आहे वैशालीला, मी ते बघू शकले नाही, पण इथेच उत्खननात सापडलेल्या सगळ्या वस्तू त्यांनी मांडणी केली आहे, त्यामुळे त्यावरून आपल्याला संपूर्ण वैशाली जनपदांचं महाजनपदांचं एक व्यवस्थापन कसं होतं, त्यांची पद्धती व्यवस्थापनाची कशी होती, हे सगळं आपल्याला लक्षात येतं. आनंद जे बुद्धाचे शिष्य आहे त्यांचा स्तूप कोलुवा येथे आहे आणि येथेच तो अशोक स्तंभ सुद्धा आहे. तिथे एक पुष्करणी आहे त्याच काळातली, त्या पुष्करणीच्या संदर्भात बऱ्याच जातक कथेतील कथा येतात. कपी नावाच्या माकडाची एक कथा येते, ती कथा त्या पुष्करणीशी संदर्भित आता लोक सांगतात. बुद्धाचा अवशेष असल्यामुळे हे बौद्ध तीर्थस्थान मोठं झालं आहे. दुसरं म्हणजे जी गया आहे, बोधगया आणि गया ह्या दोन्ही तीर्थक्षेत्र याच्यापासून जवळच आहे. आणि बोधगया बद्दल मी सांगायलाच नको, ते आता तीर्थक्षेत्र झालं आहे. ते एका काळी जरी बौद्धांचं होतं तरी आता तिथे सगळं संमिश्र दिसतं आणि एखाद्या मंदिरात जायला जशी आपल्याला प्रवेशासाठी काहीतरी इकडनं तिकडनं मार्ग काढून जावं लागतं, तसंच तिथेही जावं लागतं. तर वैशाली संदर्भात वैशालीची भाषा मैथिली होती आणि रामधारी सिंग दिनकर यांची एक फार सुंदर कविता वैशाली बद्दल आहे, मी त्याचे एक 4 ओळी म्हणून दाखवते. वैशाली जन का प्रतिपालक, विश्व का आदि विधाता, जिसे ढूंढता विश्व आज, उस प्रजातंत्र की माता. रुको एक क्षण पथिक, इस मिट्टी पे शीश नमाओ, राज सिद्धियों की समाधि पर फूल चढ़ाते जाओ. अशी ही वैशाली नगरी. इथे अजून एक मोठा महाविहार आहे. राजगृहापासून ही 90 किलोमीटर अंतरावर आहे. पाटण्यापासून राजगृहाच्या जवळ आहे आणि पटण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. इसवी सन 427 ते 1197 मध्ये 23 हेक्टर परिसरात आणि बफर झोन काही होता तो आहे. सुकृतांग जैन साहित्य जे महावीरांनी इथे 14 पावसाळे घालवल्याचा उल्लेख आहे. बौद्ध जैन विचारातील साम्य का होतं याचं उत्तर आपल्याला वैशाली नगरी देते, कारण की त्याच भागामध्ये हे विचार हळूहळू विकसित झाले. निकाय संग्रह जो आहे बौद्ध साहित्यामध्ये त्याच्यात सम्राट अशोकाने नालंदाचा विहार बांधल्याचा उल्लेख आहे. म्हणजे नालंदा आपण समजतो की कुमारगुप्ताने सुरू केलं, तर त्याच्या आधी सम्राट अशोकाच्या काळापासून तिथे मठ होता आणि तिथे शिक्षणाचं एक शैक्षणिक वातावरण होतं, याचे पुरावे आपल्याला लक्षात येतात. फाहिन नावाचा एक चीनी बौद्ध भिक्खू भारतात 12 वर्ष राहिला होता आणि त्यांनी भारतात सगळ्या बौद्ध मठांना भेटी देऊन तिथून काही ग्रंथ गोळा करून अनुवादित करून ते चीनमध्ये घेऊन गेला होता. त्या फाहिनचा काळ इसवी सन 399 ते 412 ह्या काळामध्ये तो नालंदाला राहिला. त्याने नालंदाचा उल्लेख केला आहे, पण नालंदा महाविद्यापीठ आहे असं तो म्हणत नाही. म्हणजे तो एक नालंदाचं स्वरूप तेव्हा एक मठ किंवा एक महाविहार असावं असं असावं. या भागात त्यांनी 12 वर्ष घालवली, पण तो विद्यापीठाचा उल्लेख करत नाही, त्यामुळे तो प्राथमिक अवस्थेत असावा असं लक्षात येतं.
राजगृहाजवळ सध्या उत्खनन चालू असलेल्या अजून एका स्थळावर आम्हाला डॉक्टर वसंत शिंदे यांनी घेऊन गेले जेव्हा आम्ही नालंदा बघून झाल्यावर. त्याबद्दल मी आधी बोलते आणि नंतर मग आपण नालंदावर येऊ. त्याला अजातशत्रूचा किल्ला असं म्हटलं गेलं आहे त्या स्थळाला. अजातशत्रूचा किल्ला म्हणून स्टेशन पासून, राजगीर स्टेशन पासून 2 किलोमीटरवर एक स्तूप आहे जो समाधी मानला जातो. अजातशत्रूची समाधी असा समजला जातो, त्याचा किल्लाही समजला जातो. पण अजून त्या डोंगराच्या पायथ्याशी उत्खनन सुरू आहे. त्याबद्दल सध्या सुरू होतं. तटबंदी दिसते, त्याचे आतील अवशेषही दिसतात. तिथे एक मोठ्या प्रमाणात हे उत्खनन सुरू आहे. त्याचे रिपोर्ट अजून आले नाही, त्यामुळे मी त्याबद्दल फारसं काही सांगू शकत नाही. पण एवढं सांगते की राजगीर ही मगधाची राजधानी राहिली, अजातशत्रूची राजधानी राहिली. म्हणजे ती राजधानीचं स्थळ राजगीर राहिलं आहे. आणि राजगीर परिसरात फिरताना तुम्हाला हे सगळे पुरावे दिसतात. मी दुर्दैवाने राजगीर परिसर फिरू शकले नाही. हा जो अजातशत्रूचा किल्ल्याचं जे उत्खनन चालू आहे त्या भागाला बंगाली पारा असं म्हणतात. आणि हा जो अजातशत्रू राजा होता तो इसवी सन पूर्व 6व्या शतकातला असं काही जण म्हणत असले तरी तो बुद्धाच्या समकालीन होता असं दिसतं. त्याचे वडील बिंबिसार याला बुद्ध भेटलेले आहेत. बुद्ध स्वतः राजगीरला गेल्याचे उल्लेख बौद्ध साहित्यात मिळतात. आणि बिंबिसार राजा त्यांना बोलवतो. बौद्ध धर्माची स्वीकारही बिंबिसार राजांनी केलेला नंतर दिसून येतो. आता आपण थोडं अजातशत्रू राजाबद्दल समजून घेऊया. अजातशत्रू राजा म्हटला की त्यांनी बिंबिसाराचा पुत्र, त्यांनी आपल्या वडिलांची हत्या करून स्वतः राजपदावर आला. त्याच्या आधी तो त्याच्या वडिलांबरोबरच तो युद्धात गेला होता, म्हणजे अवंतीच्या युद्धात गेला होता. आणि अवंतीचा तर त्यांनी बिंबिसार राजाने अवंतीचा त्याला प्रमुख बनवला होता. आणि त्यानंतर अजातशत्रूला एवढी घाई झाली की त्याला संपूर्ण राज्य हवं होतं. अवंती म्हणजे उज्जैन, म्हणजे तिथपर्यंत हे साम्राज्य विस्तार झाला होता. हा काळ ह्या बाबतीत सुद्धा महत्वाचा आहे राजकीय घडामोडींच्या, की ही प्रजासत्ताक राज्य आणि साम्राज्य उदयाला येतात. आणि साम्राज्य त्याच भागातून उदयाला येतात. म्हणजे मगधाचे साम्राज्य आधी जे पुराणांमध्ये आपल्याला उल्लेख मिळतात ते, महाभारतात उल्लेख मिळतात ते, आणि नंतर प्रजासत्ताक एक विकसित होतं आणि परत एकदा साम्राज्य उदयास येतात. तर बिंबिसार राजाचा मुलगा अजातशत्रू हा फार महत्वाकांक्षी होता आणि त्यांनी जवळजवळ हे महाजनपद खारीज करून आपल्या साम्राज्याला जोडण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रमुख राजधानी जी होती राजगृह ती पाटलीग्रामला नेली. तिथे किल्ला बांधला. म्हणजे पाटलीपुत्राची सुरुवात अजातशत्रूने केली असं म्हणायला हरकत नाही. हा चौकोनी भाग किल्ला आहे. जवळजवळ 7 एकर परिसरात तो पसरलेला आहे. बौद्ध साहित्यामध्ये अजातशत्रूचा उल्लेख कुणिक येतो आणि त्याच्यात अजातशत्रू बद्दल बऱ्याच दंतकथा आहेत, त्याच्यात आपल्याला जायला नको. जैन साहित्यामध्येही याचा उल्लेख येतो, म्हणजे हा ऐतिहासिक राजा आहे एवढं आपल्याला लक्षात येतं. कुणीय असा त्याचा उल्लेख येतो. हर्य या वंशाचा तो आहे. मगधात राज्य केलेला हा वंश आहे. आणि त्याचा जन्म म्हणजे अतिरेक न करता जर ऐतिहासिक तारीख काढली तर इसवी सन पूर्व 492 मधला म्हणता येईल. म्हणजे हा महावीर आणि जैन यांचा, महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन आहे. आणि यांनी वज्जीचे बरोबरच झालेलं युद्ध ते फार भयंकर आणि क्रूर युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्यांनी लिच्छवी गणांच्या मदतीने ह्या वज्जींवर विजय मिळवला होता. वज्जी हे खूप स्ट्रॉंग आणि
देशप्रेमी म्हणता येईल असं एक हे होतं. तर त्यांच्या मदतीने त्यांनी लिच्छवीला जिंकलं आणि आपल्या वडिलांना कैदेत टाकून तो स्वतः राजा झाला. नंतर त्यांनी बौद्ध जैन दोघी धर्मांना आस्था दिल्याचं लक्षात येतं. त्या आधीची अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात येते की ह्या अजातशत्रूची आई जी होती ती तिचं नाव वैदेही. ती वैदेह राजाची राजकन्या असल्यामुळे तिचं नाव वैदेही असंही सुद्धा म्हटलं जातं आणि अजातशत्रूला वैदेही पुत्र असं सुद्धा नाव आहे. दुसरं एक तिचं नाव जैन साहित्यात येतं ते म्हणजे चेलना आणि ती दुसरं एक नाव अजून येतं ते कासल देवी आणि बौद्ध साहित्यात सुद्धा तिचं नाव चेलना असंच आहे. कुणिक नावाबद्दल बऱ्याच दंतकथा आहे, मी त्याबद्दल आता बोलत नाही. तर चेलना गरोदर असताना तिच्या स्वप्नांबद्दल आणि अशा तिला कसं बिंबिसाराचं मांस खावंसं वाटतं वगैरे वगैरे अशा खूप दंतकथा आहेत, त्याबद्दल मी जात नाही. तर बिंबिसार हा पहिला राजा होता ज्याने राजगृह नावाच्या राजधानीची स्थापना केली आणि वंगशी युद्ध करून बिंबिसार राजानेच वंग म्हणजे आजचा बंगालचा भाग आणि बिहारचा अर्धा भाग हा सगळा जिंकला आणि आपल्या राज्याला जोडला. आणि त्यावेळेस ही कथा येते की त्या प्रदेशाचा प्रमुख जो होता तो देवदत्त याला हाताशी धरलं. देवदत्त म्हणजे बुद्धाचा चुलत भाऊ जो त्याचा द्वेष करत होता, आपण ती कथा ऐकलीच असेल. तर त्याला हाताशी धरून आणि त्याने मग भडकवलं आणि त्या प्रजासत्ताक महाजनपदांमध्ये कशी फूट पाडली याबद्दलची सगळी माहिती यामध्ये येते. आणि उज्जैन जिंकण्याची महत्वाकांक्षा होती आणि उज्जैन मग त्यांनी जिंकलं आणि तो उज्जैनीचा प्रमुख झाला आणि त्याच्यानंतर मग तो राजा झाला अजातशत्रू. ही कथा येते. अंगदेश ताब्यात आल्यावर एक महत्वाची गोष्ट आहे की यांना सत्ता का वाढवायची होती किंवा साम्राज्य का वाढवायचे होते. तर अवंती हा प्रदेश म्हणजे उज्जैन आणि उज्जैन म्हणजे भारताचा पश्चिम किनारा, वंग म्हणजे भारताचा पूर्व किनारा आणि आपण किती म्हटलं तरी समुद्रावर सत्ता असली म्हणजे व्यापारावर सत्ता होती. परकीय व्यापारातून येणारा प्रचंड धन संपत्ती येत होती. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी कशा आपल्याला अर्थकारणाशी जोडलेल्या आहे हे समजून घ्यायला मदत होते. तर आता मी नालंदा बद्दल बोलते. फोटो असते तर बरं झालं असतं पण इट्स ओके. नालंदा परत एकदा कोणी शोधलं हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मग ब्रिटिश अधिकाऱ्यांकडेच आपल्याला जावं लागतं. 1915 मध्ये नालंदाचा सर्वे झाला आणि 1816 ते 1862 मध्ये अलेक्झांडर कनिंगहॅमने उत्खनन केलं. पण त्याच्या आधी 1811 आणि 1812 मध्ये जेव्हा फ्रान्सिस बुचानन हॅमिल्टन यांनी सर्वे करत असताना त्यांना काही मूर्त्या आणि काही गोष्टी आढळल्या ज्यामधून इथे काही अवशेष आहे बघायला हवं हे लक्षात आलं. त्यानंतर मेजर मार्खम किट्टो यांनी 1847 मध्ये नोंद केली की इथे मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत. आणि मग अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी ASI जेव्हा तोपर्यंत स्थापन झालं होतं 1861 आणि 62 मध्ये इथे उत्खनन केलं आणि हे एक विद्यापीठ होतं, महाविद्यापीठ होतं हे लक्षात आलं. त्यानंतर पहिल्यांदा स्पूनर यांनी 4 उत्खनन केले जे 1915 आणि 1919 मध्ये. 1920-21 मध्ये मग प्रत्येक ऋतूमध्ये ते उत्खनन करत गेले. 1928 मध्ये कुरेशींनी केलं, चंद्र यांनी केलं, अमलानंद घोष यांनी शेवटचं म्हणजे 1974 आणि 1992 मध्ये
उत्खनन केलं, तरीही आज नालंदा जे 9 माउंट आहे त्यापैकी फक्त एकच माउंट म्हणजे उंचवटा उत्खनन झालेला आहे. 9 माउंट अजून जमिनीखाली आहे. म्हणजे ह्या विद्यापीठाची तुम्हाला व्याप्ती लक्षात येते की केवढ्या मोठ्या प्रमाणात हे मोठं विद्यापीठ होतं. हे विद्यापीठ कसं नष्ट झालं याच्यावर फार चर्चा होते, मी त्या डिटेल जात नाही. पण पुरातत्वीय दृष्ट्या पाटील यांनी जे काही रिपोर्ट बनवले त्यानुसार असं लक्षात येतं की जे राखेचे अवशेष वगैरे मिळाले तेव्हा 3 वेळा नष्ट झालं, पण 2दा परत बांधलं गेलं. मामूलक दिल्लीचा बख्तियार खिलजी याने याच्याविषयी 1202 मध्ये तो नष्ट झाला. आणि मगाशी मी ते टेक्स्ट सांगितलं, त्या टेक्स्ट मध्ये असा उल्लेख आहे की ओदंतपुरीला बख्तियार खिलजीचा जो सेनापती होता त्याला वाटलं तो किल्ला आहे म्हणून त्याने जाळलं. ते ओदंतपुरी जाळल्याचा उल्लेख आहे. तिथे नालंदाचा उल्लेख, नालंदा जाळला आणि नष्ट केलं असं नाही. विक्रमशिलेच्या बाबतीतही ते किल्ला समजून त्यांनी नष्ट केल्याचे उल्लेख आहे, पण नालंदा जाळल्याचा उल्लेख त्या बख्तियारच्या संदर्भात जो उल्लेख आहे त्यामध्ये आलेला नाही. पण तिबेटियन जे बौद्ध मॉक होते 17व्या शतकातले तारानाथ किंवा त्याच्या आधीच एक मॉक आहेत, मी त्यांचं नाव विसरते, त्यांनी कशी हिंदू ब्राह्मणांनी राख फेकली या संदर्भात एक कथा येते, पण आता मी त्यात जात नाही. फक्त आपण नालंदा काय आहे ते समजून घेऊया. तर नालंदा हे 3ऱ्या ते 6व्या शतकामध्ये म्हणजे गुप्त काळामध्ये फार आंतरराष्ट्रीय विद्यापीठ होतं हे लक्षात येतं. त्याचा प्रवास तसा फ्लरिश झालेला आपल्याला दिसतो. तर इथे आलेल्या बुद्धांमध्ये भारतीय बुद्धांबरोबर सुरुवातीला आलेले आंतरराष्ट्रीय भिक्खूंमध्ये जावा, चीन, तिबेट इथले भिक्खू होते. 6व्या शतकापर्यंत गुप्त राजांनी यांना अर्थकारण पुरवलं. त्यानंतर इसवी सन 750 ते 1160 मध्ये पाल घराण्याने त्याच्यावर म्हणजे 7व्या शतकापर्यंत सुद्धा पाल घराण्यांनी त्यांना अर्थकारण देत गेले. पण जेव्हा पाल घराण्याचा अस्तानंतर मात्र बोधगयेचे जे मठाधिपती होते त्यांनी आर्थिक मदत केली दिसून येते. म्हणजे लोकांनीच हे विद्यापीठ चालवलं असं एका अर्थाने आपण म्हणू शकतो. इथे सुरुवातीला जे अभ्यास झाला तो माध्यमिका, योगाचार, सर्वास्तिवादी या बौद्ध पंथांचा अभ्यास झाला. यांना पंथ म्हणण्यापेक्षा विचार म्हटलेलं जरा बरं वाटेल म्हणून मी विचारधारा असं म्हणते. बौद्ध विचारांमध्येच ह्या उपविचारधारा विकसित होत गेल्या. ह्या नालंदाचा मला वाटतं ती गोष्ट फार महत्वाची आहे की इथे 104 शाखांचा अभ्यास होत होता असं उल्लेख आहे. म्हणजे 104 विषय इथे शिकवले जात होते. त्यापैकी वेद, व्याकरण, औषधीला भेषजशास्त्र आणि त्याच्या प्रयोग करण्याच्या, औषधी बनवण्याच्या अवशेषांमध्ये रासायनिकचे अवशेष एक वेगळा मोठा विभाग जो इतरांपासून वेगळा आहे तो नालंदाला आपल्याला दिसतो. गणित, न्याय, लॉजिक असे 105 विषय शिकवत असल्याचा उल्लेख युआनशांग आणि त्यानंतर आलेला इत्सिंग यांनी बरेच अनुवाद केलेले आहेत ह्या विषयांवरचे, त्यांना शक्य झाले तेवढे. महायानी बुद्ध परंपरेचा नंतर मोठ्या प्रमाणात प्रभाव राहिला आणि धर्मकीर्ती, शांतीदेव, वैरोचन तंत्र असे वगैरे बरेच ग्रंथ त्या काळात लिहिले गेले. म्हणजे एका प्रकारे गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर जी भिक्खूंची परंपरा सुरू झाली, ज्या 4 परिषदा झाल्या त्यामध्ये एक वैचारिक घुसळण होत ती ज्ञानाची परंपरा पुढे सुरू झालेली दिसते आणि
बौद्ध यामध्ये ती अजूनही बाकीच्या देशांमध्ये ती परंपरा अजून सुरू आहे. त्याला परंपरा हा शब्द नाही, दुसरा कुठला मला पर्यायी शब्द सापडत नाही, पण ती विचारधारा सतत चालू राहिली. तो ज्ञानाचा प्रवास पुढे पुढे विकसित होत गेला, हे याचे सौंदर्य आहे. तर इतिहासपूर्व काळात नालंदाच्या जवळ झालेल्या उत्खननामध्ये इतिहासपूर्व काळात दिसणाऱ्या काही बाबी नालंदा इथेच्या जवळपास झालेल्या उत्खननामध्ये दिसतात. त्यापैकी एक महत्वाची साईट आहे जफारदी म्हणून, 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे इसवी सन पूर्व 1200 म्हणजे नालंदा प्रस्थापित व्हायच्या आधी बौद्ध विचार, जैन विचार, राजगृह हे प्रस्थापित व्हायच्या इथे मानवी वस्ती होत्या हे लक्षात येतं. राजगृह मगधाची राजधानी झाली आणि सारिपुत्त म्हणून जे आहे बुद्धाचे शिष्य ते इथले नालंदाचेच होते असं त्यांच्या बौद्ध साहित्यात उल्लेख येत जातो. त्यांच्या संदर्भात नालंदाची माहिती आपल्याला मिळते. त्यांच्या म्हणजे सारिपुत्ताच्या संवाद जो आहे बौद्ध साहित्यात दिसतो, त्या संवादामध्ये मग आपल्याला या संदर्भात हे माहिती मिळते. ह्याचा बौद्ध जातक सुदर्शन, महासुदर्शन म्हणून बौद्ध जातक आहे, त्यामध्ये नालंदाचा उल्लेख नालकग्राम असा दिसतो. वाईन जो मगाशी म्हटलं चीनी बौद्ध भिक्खू होता, त्याने जेव्हा भेट दिली तेव्हा फक्त हा मठ होता. त्यानंतर एक शिक्का सापडला आहे तिथे शक्राचार्य म्हणून, इसवी सन पूर्व 415 ते 455 मधला, ज्यामध्ये संगोराम असल्याचा उल्लेख आहे. आणि काही तज्ञांच्या मते तो शिक्का म्हणजे, हे तज्ञ आहेत अँड्रू पिंकनी आणि हार्ट म्युटमन स्कार्फ यांच्या मते शक्राचार्य हाच कुमारगुप्त पहिला राजा असावा असा त्यांचा अंदाज आहे. गुप्त काळानंतर 555 आणि 750 मध्ये हर्षवर्धन राजा आपल्याला जो माहिती आहे कनौजचा, त्यांनी दान दिलेली आर्थिक मदत याला दिलेली दिसून येते. त्याचा उल्लेख शिलादित्य असाही सुद्धा येतो. त्यानंतर बौद्ध विचार आज आपल्यापर्यंत जे पोहोचले तो ठेवणारा, जिवंत राहिले तो ठेवणारा चीनी तज्ञ युआनशांग, तो इथे 2 वर्ष राहिला आणि त्याने अभ्यास केला हे त्याच्या या लेखनामधून आपल्याला समजतं. इसवी सन 637 ते इसवी सन 642 मध्ये त्याने नालंदाला भेट दिली होती आणि त्या संदर्भात त्याने बरेच ग्रंथ अनुवाद केले. त्यावेळी 90 वर्षाचे धर्मकीर्ती तिथले मठ प्रमुख होते, विद्यापीठ प्रमुख होते असं तो म्हणतो. त्यानंतर दुसरा एक ह्या चीनी साहित्यामधूनच आता आपल्याला हे पुरावे मिळतात, कारण आपल्याकडे असं कुठलंही साहित्य उपलब्ध नाही. युआनशांगच्या साहित्यावरून आपल्याला भारतीय इतिहासातील बऱ्याच गोष्टी समजतात, कारण त्यांनी त्या तशा नोंदी करून ठेवल्या आहेत. दुसरा चीनी बौद्ध भिक्खू जो इत्सिंग म्हणून आहे, तो इसवी सन 673 ते 700 या काळामध्ये आला आणि नंतर कोरिया आणि तिबेटमध्येही सुद्धा बरेच भिक्खू आलेले, त्यांची नावं आहेत, त्यांची लिस्ट आहे, मी त्यात जात नाही. तर अशा प्रकारे हे स्थळ सुरू झालं, उत्खनन सुरू झालं आणि मग त्या संदर्भात आपल्याला एक मोठं महाविद्यापीठ, विश्वविद्यालय भारतात होतं हे आपल्याला लक्षात येतं. इत्सिंग हा 10 वर्ष नालंदा युनिव्हर्सिटीत राहिला. ह्या नालंदा विद्यापीठाची सगळ्यात मोठी बाब होती ती म्हणजे इथली लायब्ररी, ग्रंथालय. त्या लायब्ररीचं नाव होतं धर्मगंज. ते 3 विभागांमध्ये विभागले गेली होती, रत्नसागर, रत्नदधी आणि रत्नबोधी. रत्नदधी 9 मजल्यांची इमारत असल्याचे उल्लेख आहे आणि त्याचं नाव आहे प्रज्ञापारमिता.
तिबेटी परंपरा इथे काय काय शिकवलं जात होतं, तर तिबेटी परंपरांमधले जे बुद्ध धर्मातून विकसित होत तिबेटचा जो धर्म होता त्याशी समन्वय साधून किंवा एकत्रितच ज्या परिषदांमधून किंवा पुढे आलेल्या विचारांमधून तज्ञांनी घातलेली भर याच्यामधून काय काय पुढे विचार विकसित झाले त्यापैकी 4 महत्वाचे आपल्याला पुरावे मिळतात साहित्यामधून. आणि त्यामध्ये सर्वास्तिवाद वैभाषिक, सर्वास्तिवाद स्तोत्रांतिक, शरद पाटील यांनी याच्यावर बरंच काम केलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. माध्यमिक नागार्जुन यांनी, नागार्जुन कोंडा आपल्याला माहितीये, इसवी सन पूर्व पहिल्या शतकातले ते होऊन गेले. महाराष्ट्रातले आहे किंवा आंध्र प्रदेशातले आहे असं म्हणता येईल. शून्यवादाचा शोध त्यांनी लावलेला आहे, ते एक महत्वाचे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला म्हणता येईल. चौथा आहे चित्तमात्र. हे असंग आणि वसुबंधू जे पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान त्या प्रदेशातले होते आणि त्यांनी बरीच मानसशास्त्र आणि इतर विषयांमध्ये भर घातलेली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा येतो की हे एवढं मोठं विद्यापीठ होतं, तर त्याचं व्यवस्थापन कसं होतं, हे त्याचं स्थापत्य समजून घेताना आपल्याला लक्षात येतं की त्याची व्यवस्थापन कशी होती. त्यांची लॅबोरेटरी एका बाजूला, त्यांचं वसतिगृह एका बाजूला, देवळं एका बाजूला, मधला सेंट्रल भाग एका बाजूला, कदाचित किचनही असावी, धान्याचं कोठारा दिसतात, पाणी जायची जलव्यवस्थापनाची व्यवस्था दिसते. हे सगळं मी पीपीटीत केलंय, आपण नंतर ती बघू शकता. मी जेवढे ठिकाणांना भेटी दिली त्याचा एक व्हिडिओ बनवून माझ्या युट्यूब चॅनलला टाकला आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणजे फोटो बघितले की तुम्हाला कल्पना येईल की तिथल्या वास्तू कशा होत्या. आणि हे सगळं व्यवस्थापन आपल्याला त्या स्थापत्यातून बघायला मिळतं. स्थापत्याचं तंत्र एवढं विकसित होतं हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे की मोहेंजोदडो हडप्पा किंवा ज्या सिंधू संस्कृतीच्या स्थळांवर ज्या पद्धतीने विटांचं बांधकाम, ज्या पद्धतीचं व्यवस्थापन आहे, ती परंपरा पुढे चालू होती का, ती तेच ज्ञान पुढे चालू राहिलं का, असा नक्कीच आपल्याला हे बघितल्यावर प्रश्न पडतो. व्यवस्थापन महत्वाचं होतं, त्याशिवाय एवढ्या मोठ्या विद्यापीठ चालणं शक्यच नाही. त्याच्या काही प्रवेश परीक्षा असल्याचे पण उल्लेख आहेत की एकाच कुठल्याही ग्रंथाच्या कुठल्याही पानात एक काडी ठेवायची आणि ते पान उघडायचं आणि ते बोलून दाखवायचं, अशा प्रकारच्या प्रवेश परीक्षा होत्या असे उल्लेख साहित्यात येतात. अजून महत्वाचं म्हणजे की ह्या नालंदा विद्यापीठात कोण कोण तज्ञ होऊन गेले आणि त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलं हे आपल्याला चिनी साहित्य आणि इतर साहित्यामधूनच आपल्याला कळतं. त्यापैकी महत्वाचे तज्ञ मला वाटतं मी त्यांना मेन्शन करणं जरुरी वाटत आहे. महत्वाचे तज्ञ आहेत सारीपुत्त, जे नालंदाचेच होते आणि ते बुद्धांच्या कालीन होते, हे लक्षात येतं. दुसरं म्हणजे आर्यदेव, जे नागार्जुनाचे शिष्य होते. असंग हे योगाचाराचे जनक होते. आतिश जे महायान आणि वज्रयान बुद्धिझमचे तज्ञ होते. बुद्ध गुह्य हे वज्रदान म्हणून त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. चंद्रकीर्ती हे नागार्जुनांचे शिष्य होते. चंद्रगोमिन, धर्मपाल, ज्ञानभद्र हे न्याय म्हणजे लॉजिक याचे तज्ञ होते. दिग्नाग, कमलशील यांनी चीनला जाऊन प्रचार केल्याचं पुरावे सुद्धा आहेत. नागार्जुन शून्यवादाचे जनक. नरोप, शांतरक्षित, योगाचार आणि माध्यमिकचे संस्थापक हे सुद्धा चीनमध्ये गेल्याचे उल्लेख येतात. शांती देव बोधिसत्वाचार्य ह्या ग्रंथाचे रचयिता आहेत. शीलभद्र, युआनशांग जे चीनी बौद्ध भिक्खू अभ्यासासाठी आले होते त्यांचे गुरु.
सुभाकर सिंह चीनमध्ये गेले आणि त्यांनी बऱ्याच ग्रंथांचा अनुवाद चीनीमध्ये केला. सुमती चंद्र 11व्या व 12व्या शतकातील आहे. वज्रबोधी हे सुद्धा चीनमध्ये गेले 8व्या आणि 9व्या शतकात. वसुबंधू, युआनशांग, इत्सी ही सगळी ह्या ज्ञान परंपरा देणारे महत्वाचे धर्मगुरू होते. आता एक शेवटचा प्रश्न मांडून मी माझं व्याख्यान संपवते की नालंदा का नष्ट झालं. याचा विचार करताना खूप बख्तियार खिलजीने जाळलं, अमक्याने टमकेले असं म्हणत असताना ही कारण सांगत असताना महत्वाचे कारण जे आहे ते मला वाटतं की हे जे ज्ञान होतं हे महाविद्यापीठात बंदिस्त झालं होतं का, जनमानसापासून दुरावलं होतं का, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ते जळालं तरी लोकांनी त्याची पुनर्बांधणी केल्याचं दिसत नाही. जसं की नंतरच्या काळामध्ये संत तुकारामांची गाथा ज्ञानेश्वर यांना जरी लोकांनी गाथा पुढवली तरी ते लोकांमध्ये जिवंत राहिले. त्यांचे अभंग लोकांच्या तोंडी होते, त्यामुळे ते जिवंत राहिले का. कबीरांनी कधीच हातात लेखणी घेऊन काही लिहून ठेवलं नाहीये, तरी कबीरांचे आपण लोकस्मृतीमध्ये ते जिवंत राहिले, ताजे राहिले, असं नालंदाच्या बाबतीत घडलेलं दिसत नाही. आणि आजही तीच प्रक्रिया सुरू आहे असं मला वाटतं की जे ज्ञान आहे ते महाविद्यापीठांमध्ये, त्या भाषेमध्ये, इंग्रजीमध्ये ते बंदिस्त आहे आणि आपण त्यापासून दुरावलेलो आहे. हा खूप कळीचा आणि महत्वाचा मुद्दा आहे जो इतिहासाला आपल्याला जोडतो. म्हणून मला असं वाटतं की प्राचीन ज्ञान आणि इतिहास समजून घ्यायला हवं की आपण परत परत त्या चुका करत आहोत का. धन्यवाद. चालेल चालेल. माझा एक प्रश्न असा आहे की पुरातत्वीय दृष्टिकोनातून अभ्यास आपल्याकडे का होतो, त्यातून कुठल्या तरी एका पूर्वग्रहामधूनच इतिहासाकडे का मला काय वाटतं. मला असं वाटतं की मी जेव्हा माणसाचा प्रवासी सिरीज लिहिली ती मी ह्या विचाराने की जे इंग्रजीतलं ज्ञान आहे ते सगळ्यांना कळावं म्हणून. तर त्यापैकी एक प्राध्यापकांची टिप्पणी मला फार महत्वाची वाटली. ते म्हटले की इतकं अवघड आहे, वाचायला वैताग येतो. म्हणजे आपण आपल्याला साधं सोपं लिहा, साधं सोपं वाचतोय, एखादा विषय नवीन आहे तो समजून घ्यायचा, त्रास घ्यायची जो मातृभाषेत आहे ती पण आपली इच्छा नाहीये. मला असं वाटतं की एवढं काहीच अवघड नाहीये, आपण वाचत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला काय देणं घेणं आहे, मी महाराष्ट्रात राहतो, माझं शिवाजी झालाय, बस झालं. मला इतरांची देणं घेणं नाही. असं मला वाटलं की बिहारला च्या व्हिजिटने मला वाटतं की ते गोष्ट महत्वाची वाटली. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर विनोद कुमार वायचळ, हिंदी विभाग, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, धाराशिव. मला मॅडमला एक प्रश्न विचारायचा होता असा की मॅडमनी 3-4 उल्लेख इथं केले, बिहारच्या संदर्भामध्ये तर होतेच, त्याचबरोबर उत्खनन शास्त्रानुसार ज्यावेळी आपण सिंधू संस्कृती हीच प्राचीन मानतो, आता नंतर राखीगडीचं उत्खनन झाल्यानंतर त्याही पुढे जातोय, तर यामध्ये नेमकं इतिहासाला माहित नसणाऱ्या बऱ्याच गोष्टी, म्हणजे आता आपण हे मानत होतो की सिंधू संस्कृती ही म्हणजे सर्वात पूर्वीची संस्कृती, आता राखीगडी नंतर ते अजूनही जर कदाचित उत्खनन झालं, म्हणजे अनेक ठिकाणी गोव्यामध्ये, उत्तर भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी, तर अशी त्याही पूर्वीची संस्कृती मिळू शकेल का. ह्या बाबतीत मला असं वाटतं की फक्त सिंधू संस्कृतीच्या समकालीन स्थळं दक्षिण भारतात मिळाली आहेत,
पूर्व भारतात मिळाली आहेत. ज्याला आपण नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणतो त्या 7 सिस्टर्स मध्ये मिळाली आहे. आपण ते जाणून त्याचे रिपोर्ट पब्लिश झाले आहेत. ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. आणि त्या संदर्भात मला असं वाटलं की एक लेख रवी कोरी सेत्तार यांनी लिहिला होता, ब्रह्मगिरी अँड बियॉन्ड. म्हणजे दक्षिण भारतात झालेले जे संशोधन आहेत, जे ब्रिटिश भारतात यायच्या आधीपासून भौगोलिक दृष्ट्या फुटे म्हणून एक शास्त्रज्ञ त्यांनी सुरू केले होते दक्षिण भारताच्या नदींच्या बाबतीत. तिथे त्यांनी जे क्षुद्राक्ष वगैरे जे लहान अश्मकालीन हत्यारे सापडली त्या संदर्भाचे रिपोर्ट त्यावेळेस पब्लिश झाले. आपण वाचलेलेच नाही, आपण उजेडातच आलेलं नाहीये. म्हणून मला हा मुद्दा फार महत्वाचा वाटला पुरातत्वीय परिषदेमध्ये की इथे पुरातत्वाबद्दल बोलतोय आणि बाहेर काय चाललंय. म्हणजे तेव्हा निवडणुकीचा काळ होता आणि बाहेर आपण सगळं फक्त राम आणि आपले जे महान व्यक्ती त्यांच्याबद्दल चाललं होतं आणि इथे चाललं होतं की प्लॅटोसीन वगैरे भाग म्हणजे भारताचं कशी निर्मिती झाली आणि ते पुरावे आहेत, ते उत्खनन झालंय, त्याचे रिपोर्ट तयार आहेत. त्याविषयी जगभराचे संशोधक करतायत, बाहेरचे संशोधक येऊन संशोधन करतायत. म्हणजे मी माझा पेपर अजिंठ्यावर होता, तर मी जेव्हा अजिंठा वाचत होते तेव्हा मला सगळे जगभराच्या स्कॉलरने अजिंठ्यावर अभ्यास केलेला दिसला आणि मी चाट पडली की 2-4 नावं सोडले तर अजिंठ्याच्या बाबतीत मला भारतीय तत्वज्ञ दिसत नाही. आणि परत ते संशोधन करत नाही असं नाही, तर जे संशोधन झालंय ते आपण समजून घेत नाही. ह्याची मला सुद्धा लाज वाटली की मग आपण काय करतोय. म्हणून मग मला वाटलं की मी जेवढं अनुवाद करू शकते ते करते. किंवा अजून तरुणांनी तुम्ही मी आवाहन करेल की ज्यांना इंग्रजी येते म्हणजे भाषाही अडचण होतोय संशोधनातला आणि तो न होता एक पुलाचं काम झालं तर खूप मोठं भारताची एक एकत्रित मांडणी करता येईल आपल्याला. म्हणजे ज्या घडामोडी आपण शीतयुग वगैरे बोलतो त्या शीतयुगाच्या काळातल्या घडामोडींची संशोधन झालंय, चालू आहे, आपल्याला पत्ताच नाही. 18व्या शतकातच ते झालेलं आहे, जगातल्या शास्त्रज्ञांनी येऊन केलं आहे आणि आपण फक्त ते म्हणून मला असं वाटलं की हे परत परत बघायला पाहिजे. आणि इतिहास परिषदा जेव्हा होतात, आता मी मराठी इतिहास परिषदांना सुद्धा पेपर पाठवते, तेच विषय घिसेपिटे केले जातात. पुरातत्व ह्या विषयावर मराठी साहित्य संमेलनात एक टॉक ठेवा असं मी आवाहन करते गेल्या 5 वर्षापासून, पण त्याची दखल घेतली जात नाहीये. कारण आपली अनास्था आहे, हेच कारण आहे. दुसरं मला नाही वाटत दुसरं कारण असू शकतं. एक आणखी एक छोटा प्रश्न लगेच, एका सेकंदाचा फक्त. कुसुमपूर आणि पाटलीपुत्र एकच आहेत का वेगळे आहेत? एकच आहे. त्याचं पूर्व मध्य काळात कुसुमपूर असं नाव होतं. म्हणजे अजातशत्रूच्या काळामध्ये कुसुमपूर आणि मौर्यांच्या काळामध्ये पाटलीपुत्र. ओके ओके ओके, धन्यवाद. अजून काही प्रश्न? आज थोडा गोंधळ झाला, नाहीतर बरेच लोक उपस्थित राहणार होते. काही वेगळ्या अडचणीमुळे आपण जास्त उपस्थित राहू शकलो नाही. आपला जो व्हिडिओ आहे मॅडम, जी व्हिडिओची लिंक आहे माझं फोटो तुम्ही काढलेलं तुम्ही मला पाठवा. आपण या व्हिडिओसोबत ती पण प्रसारित करू, म्हणजे मग लोकांना व्हिडिओ पण पाहता येतील आणि आजचं लेक्चर आपण सायमल्टेनियसली पाहता येईल. चालतंय. ओके, ठीक, धन्यवाद. अजून काही प्रश्न? हा परिसंवाद एका खूप वेगळ्या विषयावर आपण घेतला आणि प्रल्हाद धुरे मॅडमनी जी विनंतीला मान देऊन ते लेक्चर घेतलं त्याबद्दल खरंच इन्फॉर्मेशन करून ते त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि आजचं आपलं हे लेक्चर जे विश्वनाथ पवार मेमोरियल लेक्चर या नावाने शरण हरिदास पवार आणि त्यांचे कुटुंबीय यांनी प्रायोजित केलं होतं. आपण हे प्रायोजित करण्याची एक अभिनव कल्पना मांडत आहोत. ज्यांना ज्यांच्या प्रियजनांच्या नावाने एखादं लेक्चर प्रायोजित करायचं असेल तर ते करू शकतात. त्यासाठी जो नंबर आपल्या लिंकवर आलेला आहे त्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. पुढचा एक परिसंवाद आपण लवकरच या संदर्भात घेणार आहोत. भाग 2 असा तो असणार आहे इतिहासा संदर्भाचा. त्यावेळी आपण भेटूया आणि सर्वांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम
धन्यवाद.